पण मग काय झालं? सत्यम, अरे मग तुला सांगायचं, खबर लागली की त्या मुकादमाला गायब करण्याबद्दल आणि मारहाणीच्या संशयाबद्दल पोलीस तुला अटक करायला लागले. अरे बलमा, मला माहिती आहे, म्हणूनच तर पोलीस स्टेशनला चाललोय ना मी. तू स्वतः चाललायस? होय. बर चल, मला उशीर होतोय. तात्यासाहेब बी वाट बघत असतील, मला निघायचंय. येतो सर. अरे देवा, म्हणजे मला जे वाटत होतं तेच झालं. आता काय करू म्हणजे सत्याला अटक होणार नाही. माने, तुम्हाला काय वाटतंय, सत्याने मुकादमाचा फोन केला असेल? अहो, आजकाल काय कुणाचा भरोसा नाही. हनीमूनला गेलेली बायको नवऱ्याला मारती, आणि इथं तर मुकादम सत्याच्या सरळ सरळ इलेक्शन मध्ये विरोधक होता, त्यामुळे करू शकतो सत्या. आपण मुकादमाच्या कपड्यासोबत सत्याचं कडे सापडलंय, हे जरा पेचीच वाटतंय. तो खरंच असं चूक करू शकतं? काय वाटतं तुम्हाला? अशा सिच्युएशन मध्ये काही होऊ शकतं. मेंदू काम करायचा बंद होतो, कड झटापटीत पडला असणार आणि हे त्याच्या लक्षात नाही आलं असणार. हा मंजू, बोल. साहेब, कुठे आहे तुम्ही? तुमच्या घराकडे जातोय सत्याला अटक करायला. साहेब, अहो, तो तुमच्याकडेच यायला निघालाय. काय? माझ्याकडे? होय, पण साहेब सत्याला काहीच नाही केलेलं. अहो, निर्दोष आहे तो, त्याला अटक नका करू. मंजू, मुकादमाच्या बायकोनं सत्यावर आरोप केलाय आणि मुकादमाच्या रक्तळलेल्या कपड्यासोबत सत्याचं कडे सापडले, आणि एवढा सबळ पुरावा आहे सत्याविरोधात. त्यामुळे मंजू, मला त्याला ताब्यात घ्यावं लागेल. अहो पण सर. मंजू फोन ठेव. सत्या दादाचा, 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 सत्या दादाचा विजय असो. एवढा जमाव. साहेब, अहो हे तर सत्याला अटक करून देणार नाही असंच वाटतं मला. पोलिसांचा विजय असो, पोलिसांचा विजय असो, विजय असो. हे बघा, आमची वाट सोडा. अहो साहेब, तुम्ही सत्याला अटक करायला आलात ना, त्याला हात लावून तर दाखवा. तुम्ही सत्याला अटक करू शकत नाही. हे बघा, बाजूला व्हा, आम्हाला आमचं काम करू द्या. माने, माय घ्या त्यांना. सत्या दादा निर्दोष आहे, निर्दोष आहे. सत्या तात्यासाहेब, तुम्ही आणि सत्यजित आता या क्षणाला एकत्र कसे काय? सत्यानं मुकादमाचा खून करून खरंच गायब केला आहे का? सत्यानं नेमकं असं का केलं, या मागचं कारण काय आहे? तात्यासाहेब, तुम्ही आणि सत्या या क्षणी एकत्र कसे काय? असं काय करता, तो घरातला माणूस आहे. सत्या माझा एकेकाळचा अतिशय महत्वाचा निष्ठावान कार्यकर्ता. कायद्याचं प्रत्येकानं पालन केलं पाहिजे, आणि माझा विश्वास आहे सत्यानं कुठलाही गुन्हा केलेला नाही. त्यामुळे मी स्वतः त्याला पोलीस स्टेशनला घेऊन चाललो. कायदा सगळ्यांसाठी सारखा असला पाहिजे, म्हणून आमचं हे पाऊल आहे. पोचला असेल का सत्या पोलीस स्टेशन? पण मवरे साहेब तर घरी येत होते, मग अजून का नाही आले? नेमकं काय चाललंय तिकडे काही कळायला मार्गच नाही. सत्याला अटक तर नसेल झाली. मंजू, थांब. हे बघ, तू अशी पॅनिक होऊ नकोस आणि स्वतःला त्रासही करून घेऊ नकोस. सत्याला काहीही होणार नाही. सत्यादादा निर्दोष आहे, सत्यादादा निर्दोष आहे, सत्यादादा निर्दोष आहे, सत्यादादा निर्दोष आहे.
पप्पा एकदा सत्याला फोन करून बघू का? मंजू अगं आता तर गेलाय ना तो इथून, आणि तसंही आता तो बोलण्याच्या मनस्थितीत नसेल. हे बघ, तू थोडासा संयम ठेवशील, शांत होशील ना? आमरे कुठे आहेस तू? अगं आम्ही वाटेतच आहे. अगं तिथे इथे लय गर्दी झाल्या. सत्यदाजींना अटक करायला ना पोलीस आल्यात, पण ते सगळ्या पोलिसांना ह्या गर्दीनं अडवून ठेवलंय. अगं काय? अगं हो, बायका माणसं लय गर्दी. अगं पोलिसांच्या गाडी समोर आडवी आल्यात. पोलीस सत्यदाजींना अटक करू देईना. अगं काय बोलतेस तू? अगं तुझा माझ्यावर विश्वास बसत नसला तर टीचरला विचार. सांग टीचर. हॅलो म्हणजे अगं बरोबर बोलते आमरी. अगं इथे डिट्टो पिक्चर वाणी सीन चालू आहे बघ. ही माणसं अजबत पोलिसांना सत्यदादाच्या जवळ जाऊन येणार. सत्यदादा लय मोठा माणूस झाल्यासारखं वाटतंय. त्याला अटक करणं लय कठीण वाटतंय बघ. मंजू काय ग, काय झालं? पप्पा, अहो लोकांनी पोलिसांची गाडी अडवली. सत्याला अटक करू देत नाहीये. काय? पप्पा अहो मागच्या टायमाला बी असाच जमाव जमलेला असताना सत्यावर हल्ला झाला. यावेळेस रिस्क नाही घेऊ शकत. मला जायला होती का? नाही नाही मंजू ऐक, हे बघ, सत्यानी तुझी जबाबदारी माझ्यावर दिली. त्यांनी सांगितले ना तुला इथं घरीच थांबायचं म्हणून. हे बघ मंजू, अशा अवस्थेत तुझं तिथं जाणं आता योग्य होणार नाही. तू जाऊ नकोस. पप्पा अहो सत्यावर हल्ला होऊ शकतोय. मला जायलाच पाहिजे. थांब मंजू, मी तुला कुठेही जाऊ देणार नाही. तू नको जाऊस. हे बघ तुझी तब्येत ठीक नाहीये. हवं तर मी जाऊन बघून येतो. नाही पप्पा, तुमचं नाही ऐकणार मी. सोडा. अगं सोडा पप्पा. मंजू ऐक. मंजू, सत्यदादाचा विजय असो. सत्यदादाचा विजय असो. सत्यदादाचा विजय असो. पोलिसांचा विजय असो. पोलिसांचा विजय असो. सत्यदादाचा विजय असो. सत्यदादाचा. थांबा थांबा थांबा. सत्या, मुकादम गायब व्हायच्या मागे तुझा हात आहे. त्या संदर्भात पुरावे मिळालेत आम्हाला. मला तुला अटक करावी लागेल. सत्यदादाचा विजय असो. सत्यदादाचा विजय असो. पोलिसांचा विजय असो. पोलिसांचा विजय असो. सत्यदादाचा विजय असो. सत्यदादाचा विजय असो. पोलिसांचा विजय असो. पोलिसांचा विजय असो. सत्यदादाचा विजय असो. सत्यदादाचा विजय असो. पोलिसांचा विजय असो. पोलिसांचा विजय असो. सत्यदादाचा विजय असो. सत्यदादाचा विजय असो.
पोलिसांचा निषेध असो, पोलिसांचा निषेध असो, विजय असो, विजय असो, पोलिसांचा निषेध असो, पोलिसांचा निषेध असो, विजय असो, निषेध असो, पोलिसांचा निषेध असो, निषेध असो. शांत व्हा, शांत व्हा, शांत व्हा. हे बघा, तुमचं माझ्यावर प्रेम आहे मी समजू शकतो, पण कायद्याच्या मध्ये येऊ नका. तुम्हाला माहिती आहे ना मी निर्दोष आहे, मग मला काय सुद्धा होणार नाही. तुम्ही कायद्यावर विश्वास ठेवा. मी तुमच्या समोर हात जोडून विनंती करतोय, पोलिसांना त्यांचं काम करू द्या, पोलिसांना सहकार्य करा. मस्ती काय असते याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे नुकताच नगरसेवक झालेला सत्यजित सुर्वे. आपल्या विरोधकाला कायमचं संपवायचं काम सत्यजित सुर्वे यांनी केलंय. मी आता राजवाडा पोलीस चौकीच्या बाहेर उभी आहे. थोड्याच वेळात पोलीस इथे एका गुंड नगरसेवकाला घेऊन चौकशीसाठी येतील. ते आले की आपण त्यांना प्रश्न विचारणारच आहोत आणि सत्यजित सुर्वे यांची गाठ घेणार आहोत. तुम्ही मुकादमाचा खून केलाय का? मुकादमाच्या एवढं वैर काय आहे तुमचं? मुकादमाची बॉडी कुठे? पुढे जाऊन राजकारणात कोणाचा विरोध नको म्हणून तुम्ही त्यांचा काटा तर काढला नाही ना? अहो, आधी मला न्यायालयात तर घेऊन जाऊ दे. पोलिसांच्या आधी तुम्ही संशयित आरोपीचं गुन्हेगार करून टाकले. मला काय मीडिया ट्रायल सुरू आहे होय? मुकादमच्या अपहरणात तुमच्याच विरोधात पुरावे सापडले, तुमचं कडेही सापडले, ते पण रक्तानं माखलेलं. त्याबद्दल काय बोलाल? हे बघा, मुकादमाशी माझं कसलंच वैर नाही आणि या प्रकरणात माझा काहीच संबंध नाही आहे. मला उगाच अडकवलं जातं यार. तुम्ही या प्रकरणात स्वतःला वाचवण्यासाठी आमची दिशाभूल तर करत नाही आता. कोण अडकवतंय तुम्हाला? हे बघा, मी तुम्हाला परत तेच सांगतोय की या प्रकरणात माझा कसलाच संबंध नाही आणि पोलीस तपासानंतर तुम्हाला ते समजेलच. आणि याच्या पलीकडे जर काय सांगायचं झालं तर आपल्या न्याय व्यवस्थेवर माझा पूर्ण विश्वास आहे. मुकादम स्वतःच तर करत नाहीये ना हे सगळं. बोला, उत्तर द्या सत्यजित सुर्वे. उत्तर द्या, बोला. सत्यजित सुर्वे, उत्तर द्या. बस 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 बस, एवढे प्रश्न खूप झाले. चला 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 मागे सरका तिकडे मागे सरका पुढे येत नाही मागे बस सत्या. नाही नको. बस, बोलायचं तुझ्याशी. सत्या, बघ, कालपर्यंत मुकादम गायब होता ही गोष्ट वेगळी होती, पण आता त्याच्या रक्ताचे कपडे सापडले आणि विशेष म्हणजे तुझं कडं सापडलं त्याच्यासोबत. चांगलं नाहीये सत्या. तुझं कडं त्या कपड्यात कसं काय आलं? अहो साहेब, मला बी तेच कळत नाही. माझ्याकडे कसं काय आलं असेल त्या बॉक्स मध्ये? सत्या, आता जे काही आहे ते तपासानंतर खरं काय समोर येईल. मला फक्त तुझ्याकडून एकच अपेक्षा आहे, तू या तपासामध्ये मला पूर्ण सहकार्य कर. साहेब, तुम्ही अजिबात काळजी करू नका.
मी पूर्ण सहकार्य करेन, कारण ह्या प्रकरणाशी माझा काडी मात्र संबंध नाही. मला उगाच गुंतवलं जातंय. आणि नेमकं खरं काय आहे ते मला बी जाणून घ्यायचं आहे. हा कांड कोणी केला असेल? काय माहित बुवा कुणी केलंय, पण कोणीतरी केलंय. हे सत्याचा दुश्मन, मुकादमाचा विरोधक, दोघांपैकी एकाचं काम आहे. म्हणजे बाहेर अशी चर्चा आहे की हे कांड सगळं तुम्ही केलंय. कशाला मी घडू गाणे? मला काय पडलं? मला काय करायचं ती? माझा माणूस पडला म्हणून या सगळा कोण कोण म्हणताय? काय म्हणताय लोक? बाहेर अशी चर्चा आहे. नाही पंकज, ही चांगली गोष्ट नाही आपल्यासाठी. दीर्घकालीन राजकारणासाठी ही गोष्ट फायदेशीर नाहीये, उत्तम नाहीये. आपण लोकांना समजावून सांगितलं पाहिजे याच्याशी तात्यासाहेबांचा काही संबंध नाही. मंजू, हे पोरी काय झालं ग तुला? मंजू डोळे उघड की ग. मंजू. मामी अहो शांत व्हा बघू. तुम्हीच जर अशा खचलात तर तिला कोण आधार देणार आहे? हे बघा, धनाजी बोलतोय ते बरोबर आहे. या अशा परिस्थितीमध्ये आता आपणच खंबीर राहायला पाहिजे. आणि तुम्हीच जर असं करायला लागला तर या मुलांना कोण आधार देणार? शांत व्हा. एवढा वेळ झाला तरी मी मंजू शुद्धीवर येईना झाले. काय झालं असेल तिला नेमकं? हा, आले डॉक्टर आले. या डॉक्टर. या डॉक्टर, चेक करा लवकर. नेमकं काय झालं होतं? ते पोलिसांनी सत्यदादाला अटक केली ना, ते बघून भोवळ आली तिला. काय खाल्लंय का त्यांनी? नाही, आधीच पण जुनी टेन्शन मध्ये होत्या. एक घास पण खाल्ला नाही त्यांनी. विकनेस आहे हे चालू असलेल्या गोळ्या बघू. हो आहेत ना. हे बघा, ह्या गोळ्या आहेत. थोडा स्ट्रेस आहे, त्यांना आरामाची गरज आहे. जास्त स्ट्रेस देऊ नका. जेवढे रिलॅक्स राहतील तेवढे लवकर बरे होतील. मी आणखी काही गोळ्या लिहून देतो, त्या सुरू ठेवा. ही गोळी सुरू करा आणि खूपच विकनेस आला तर ऍडमिट करावं लागेल. आई मंगळाई, माझ्या लेकीला लवकर बरं वाटते. हे बघा, काळजी करण्याचं काही कारण नाही. त्यांनी थोडं टेन्शन घेतलेलं आहे. थोडं रिलॅक्स झाल्यानंतर त्या व्यवस्थित होतील. आता त्या टेन्शन घेणं नाही, त्याची काळजी घ्या. मी येतो. हे सगळं त्या मायामुळे होतंय. ती कारणीभूत आहे या मंजूच्या परिस्थितीला.
लावा तिकडे. सत्या, मी आजपर्यंत अनेक केसेस बघितल्यात, पण तू ज्या संयमाने ज्या समजदारीने हे सगळं हँडल करतोस ना, खरंच कौतुकास्पद आहे. मी तुझं कडं आणि ते रक्ताचे कपडे फॉरेन्सिक लॅबला पाठवलेत, आणि आता जर रिपोर्टमध्ये काही मॅच झालं तर तुझं बाहेर पडणं अवघड आहे. सत्या साहेब, कायद्यावर पूर्ण विश्वास आहे माझा. जे मी केलंच नाही त्याची शिक्षा नाही मिळणार मला पण तीच अपेक्षा आहे. विश्वास ठेवा आमच्यावरती. आज कुठे निघाला तुम्ही? सत्याला भेटायचं साहेब. तसं आत भेटता येणार नाही. बाय. महत्वाचं बोलायचं आहे, ऐका की साहेब. हो मोर साहेब, सत्याला भेटून द्या ना प्लीज. माने, सोडा त्यांना. ठीक. बलमा, जे काय ते लवकर संपवा. हा, सत्या, मला माहित आहे तुझ्यात काय संबंध नाही, पण तू काळजी करू नकोस. आकाश पाताळ एक करतो. तो मुकादम आहे ना, जित्ता मेलेलं जित्त कुठं असेल तिथं त्याला हुडकून काढतो, मग तुला बाहेर काढतो. भावांनो, अरे तुम्ही माझ्या सोबत आहे म्हणून तर मी अशा संकटांना तोंड देऊ शकतो. माझं कुटुंबाने तुम्ही सोडलं तर हाय कोण माझं? कोण आहे मला आधार द्यायला? तुमच्याशिवाय काहीच नाही सत्य. सत्या, 2 घास खाऊन घे. नाही, नको मला. अरे नाही कुणाला कळणार. हे लक्ष द्या, घे खाऊन घे. नाही नको बलमा, आधी मला सांग वाघमारे कशा आहेत? काय रे, सगळं नीट आहे ना? हा, एकदम चिल आहे, एकदम ओके, काय टेन्शन नाही. तू खाऊन घे डबा इथं. वाघमारे तिकडे काळजीत असणार, आणि मी कसं जीव? नको आहे मला जीव. सत्या, अरे वहिनीने सांभाळा, घरची लोक आहेत, तू काळजी करू नकोस, फक्त तू निवांत राहा. बलमा, हे बघ आता घराकडे तू लक्ष द्यायचंस. संपूर्ण घराची जबाबदारी तुझ्यावर आहे. तू टेन्शन घेऊ नकोस, मी लक्ष देतो. तू खाऊन घे. माया, माया काय करतेस हे तू? एवढे पैसे कशाला काढलेत? काय करणार आहेस या पैशाचं? माया, काय विचारतोय मी? हो चित्रकार, ही जग तुमच्या विचाराप्रमाणे गांधीजींच्या सत्य, अहिंसा, प्रेम ह्याच्यावर चालत नाही. ती फक्त या नोटांवर चालते. आणि पोलिस बी माणसंच आहेत की, ह्याच्यासाठीच मरमर करते. तीच द्यायला चालली. साम दाम दंड भेद काय बी करून मी माझ्या लेकाला सोडून आणणार आहे. माया, तू जे काय करतेस ते पूर्णपणे चुकीचं आहे. हे बघ, आता जर सत्याला सोडवण्यासाठी तू पोलिसांना लाच दिली ना, तर सत्याचीच बदनामी होईल. त्यांनीच काहीतरी केलंय म्हणून आपण हे प्रकरण मिटवतोय आणि त्यासाठी ही लाच देतोय असं वाटेल सगळ्यांना. ओ, कुणाला काय वाटतंय मला काही फरक पडत नाही. तसं पोराला पहिल्यांदा जेलमध्ये पाठवणाऱ्या बापाला काय करणार आहे पोराचं प्रेम? माया, कुठून कुठं नाही लागलीस प्रकरण? काय संबंध आहे याचा? हे बघ माया, बस तुमचं ज्ञान पाजू नका चित्रकार. मी माझ्या लेकाला सोडवायसाठी कुठल्या बी थराला जाऊ शकतो. मला काही फरक पडत नाही. मला फक्त सत्याला बाहेर काढायचं एवढंच समजतं. काही झालं तरी मी तुला इथून जाऊ देणार नाही. हो चित्रकार, जरा तरी स्वतःचा स्वतः विचार करा. बाप म्हणून मी कुठं ठरलाच आहे तुम्ही. आता काय, बाजूला व्हा, मी करते काय करायचंय ते. व्हा बाजूला. चला का तुम्ही सांगत माझ्या, आलेच मी. हा बर बर, पण बलमा दादा,
सत्या दादाला काय बी सांगू नकोस मंजीबद्दल. हा नाही नाही, तू इथे यायची गरज नाही, आम्ही समजे आहोत. पण तू तिथंच थांब आणि जे काय होईल ना त्याचे अपडेट देत राहा. काय झालं? सत्य दादा व्यवस्थित आहे ना? वय नाही करत, तो थोडा जेवलाय, पण मंजीबद्दल काय बी सांगितलं नाही त्याला. ते एक बरं झालं. दीदी बद्दल काही समजलं नाही ना दाजींना, तेच बरं. नाहीतर ते जेल तोडून इकडे यायला पण कमी करायचे नाहीत. आई आई दीदी शुद्धीवर येते वाटतं. दीदी मंजू. सत्या कुठे आहे? सत्या मला भेटायचंय त्याला. अगं आई कुठू नको मंजू. मंजू मला सत्याकडे जायचंय, मला घेऊन चला सत्याकडे. म्हणजे अगं ऐक की, हे बघ तू बरी हो, मग आपण भेटूच की सत्या दादाला. कुठे आहे सत्या? मला जायचं त्याच्याजवळ. मंजू अशी वाचवणार असते ना तू? हा तुला स्वतःच्या नावाने वाचवायचं असेल ना तर आधी स्वतः बरी हो. स्वतःच्या पायावर उभी राह, मग कर काय करायचं ती. बाळा तू अजिबात काळजी करू नकोस. या लढाईमध्ये आम्ही समजे तुझ्या सोबत आहोत. हा हे बघ मंजू बाळा, तू अजिबात काळजी करू नकोस. काही झालं तरी आपण सत्याला या सगळ्या परिस्थितीतून, संकटातून बाहेर काढू, तेही कायद्याचा आधार घेऊन. विश्वास ठेव. बलमा, मला एक गोष्ट कळत नाही, माझ्याकडे तिथं गेलं कसं काय आणि त्या बॉक्स मध्ये कसं काय आलं? हे बघ, नक्की काय झालंय त्याचा शोध आपल्याला बी घ्यावा लागणार आहे. तू काळजी करू नकोस, आणि आता तयार लागतो. सत्या हो मम्मी साहेब, कुठं काय काम आहे? काय काम आहे म्हणजे? माझ्या निर्दोष लेकाला अटक केली आणि मग मला विचारता नाही काय काम आहे म्हणून. भेटायचंय मला त्याला. मिसेस सुर्वे, काय हे पोलीस स्टेशन आहे, धर्मशाळा नाहीये. वाटेल तेव्हा यायचं, भेटून जायचं. माझा लेख आहे तो, भेटायचंय मला त्याला. तू लेख जरी असला ना तरी संशयित आरोपी आता, आणि तुम्हाला आत्ता भेटता येणार नाही. भेटता येणार नाही म्हणजे काय? त्याने काही गुन्हा नाही केला, तुम्ही मुद्दा मारकोताय त्याला, आम्हाला काही कळत नाही काय? आणि करून करून काय करणार तो पोलीस? हायच काय पोलिसांच्या हातात? वरनं एखादा फोन आला, आम केला अटक करा की अटक करायची, वरनं दुसरा फोन आला, आम केला सोडा म्हणलं की सोडून द्यायचं. नुसतं पगारी नोकर आहे तुम्ही. मम्मी अगे शांत हो. अरे सत्या, तुला अटकण्यात ह्यांचा बी हात आहे. हो साहेब, मुकादमाकडनं आणि अजून कुणाकुणाकडनं पैसे घेऊन माझ्या सत्याला अडकवताय तुम्ही. मिसेस सुर्वे, वाटेल ते बोलू नका. वाटेल की नाही बोलत आहे, जी खराय का तीच बोलते. मम्मी ऐक, काय बोलू नको पोलिसांना. त्यांचं ते काम करतात, उलट ते आपल्याला सहकार्यच करतात. उगाच काय जास्त बोलू नकोस त्यांना, उगाच त्याचं नव्हतं होऊन बसायचं. हे तो कसं बालम्या काय हो साहेब, ह्या वर्दीला खाकी का म्हणतात का नाही ती आज कळलं मला. कायम खाती खाती, ही अशी तुमची खाती. मिसेस सुर्वे, तोंडाला काय चाललंय? मम्मी साहेब काय लावले? जाधव साहेब, बरं झालं बघा तुम्ही आलाय. मला तुमच्याशी जरा महत्वाचं बोलायचं. आपण केबिन मध्ये बोलू शकतो का तुमच्या? ठीक आहे, चला. रणविजय तू पण ये. बोला का, आणि प्लीज आरडाओरडा करू नका. तुम्हाला जे काही सांगायचंय ना ते शांततेत सांगा. हे बघा जाधव साहेब, माझ्या लेखाचा आणि मुकदमाच्या गायब होण्याचा काही एक संबंध नाही. हो, माझा लेख माझ्या डोळ्यासमोर आहे. तो कवा बाहेर गेला आणि त्यानं मुकदमाचं कवा अपहरण केलं, कवा मर्डर केला, तो एकदम निर्दोष आहे बघा. ऐका मिसेस सुर्वे, मुकदमाच्या बायकोने आधी तक्रार केली होती आणि त्यानंतर तिने मुकदमाचे रक्तळलेले कपडे आणले आणि त्या कपड्यासोबत सत्याचं कडं सापडले.
समजतंय तुम्हाला? आणि या पुराव्याच्या आधारे मी त्याला अटक केली आहे. ऐकलत ना मम्मी साहेब? तर बघा, एक लक्षात घ्या, सत्यजित रावांचा स्वभाव कसा आहे, ते कसे आहे हे आपल्याला माहिती असलं ना तरी हे रक्ताळलेले कपडे, सत्यजित रावांचं कड, हे सबळ पुरावे. आपण या पुराव्यांकडे दुर्लक्ष करू शकत नाही. आणि काही झालं तरी आम्हाला कायदा पाळावा लागेल, कायद्यानं वागावं लागेल. तेव्हा एक लक्षात घ्या, असं समजा सत्यजित रावांनी काही चूक केली नसली तरी या पुराव्यांच्या आधारे आम्हाला पुढे तपास करावा लागेल. तुम्ही ठरवलं का नाही का समजा ठेवू शकते? हो, मी ठरवलं म्हणजे मी ठरवून काही होत नाही. अहो, तुम्हाला कळणच झालंय मी काय म्हणते ती. थांबा, मी समजवते, थांबा. हे बघा, तुम्हाला आणि हे तुम्हाला. बघा मम्मी साहेब, एक स्त्री म्हणून मी तुमचा आदर करून तुम्हाला केबिन मध्ये बोलवलं, ते तुमच्याशी बोलायला, तुमचं म्हणणं ऐकायला. तुम्ही तर पोलिसांना स्वतःच्या हातचं भाऊलच समजता का? आणि तुम्हाला काय वाटतं, हे 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 सगळं करून तुम्ही सत्यजित रावांच्या अडचणी दूर करताय? नाही, त्यांच्या अडचणी वाढवताय. आणि हा किती गंभीर गुन्हा आहे लक्षात घेताय का तुमच्या? एका सरकारी अधिकाऱ्याला लाच देणं याची काय शिक्षा होते माहिती आहे का तुम्हाला? साहेब, तसं नाही, म्हणजे ते तपासासाठी खर्च पाणी म्हणून म्हणलं होतं मी. काही बोलू नका. तो खर्च होतो ना ते सरकार, आमचं डिपार्टमेंट देतं आम्हाला. तुम्ही काळजी करू नका आणि उतरा ते पैसे आधी, उतरा. आणि हे बघा, माझा संयम सुटायच्या आत तुम्ही निघायची. निघा, या आता. हो साहेब, मी माझ्या लेकाला सोडवायला आली आणि मी त्याला सोडवणारच. मी बी बघते मला कोण अडवतंय. मी सांगितलेली कुठली गोष्ट लक्षात आलेली नाहीये तुमच्या. तर बघा, मला तुमचा अजून अपमान करायचा नाहीये. तो प्लीज निघा इथनं, निघा. हो साहेब, सांगितलं ना तुम्हाला, कसं त्याला घेतल्याशिवाय इथनं जाणार नाही म्हणून. मी निर्दोष आहे माझा सत्या. तुम्ही आत ठेवू शकत नाही त्याला. ठीक आहे रणविजय. भारती मॅडम, भारती मॅडम. येस सर. मम्मी साहेबांना आत्ताच्या आत्ता पोलीस स्टेशनच्या बाहेर सोडून या. घेऊन जा यांना. मम्मी साहेब चल. हो साहेब. मम्मी साहेब चल. सोडा मला. सांगितलं ना माझं सत्य निर्दोष आहे म्हणून. सोडा मला. मम्मी साहेब चला. सत्य. काय बाई आहे, सरळ सरळ पोलिसांना लाच देते. जाऊ द्या सर, ती सत्याची आई आहे आणि एक आई आपल्या मुलासाठी काहीही करू शकते. हे सगळं भावनेच्या भरात केलंय सर. एक लक्षात ठेव रणविजय, ही अशी माणसं ना आयुष्यात खूप येते. पण किंमत काही असू दे, माणूस एकदा विकला केला ना त्याला कवडीची किंमत नसते. सत्याला सोडवण्यासाठी आता मलाच काहीतरी करावं लागेल.